नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज मंगळवार 12 डिसेंबरला कार्तिक अमावस्या आहे आणि ही आपल्या वर्षातली सर्वात शेवटची अमावस्या आहे. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. बघा, यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात, त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात तुमच्या मुलांना यश मिळणार आहे. बघा, या उपायामुळे काय होतं तर मुलांमध्ये असलेली निगेटिव्ह ऊर्जा, मुलांच्या अवतीभोवती असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये संसारते किंवा आजूबाजूचं वातावरण त्यांचं हे सकारात्मक राहतं. प्रत्येक कार्यामध्ये किंवा शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये मुलांना जर का अडथळे येत असतील, अडचणी येत असतील तर बघा, याच्या मागचं कारण म्हणजे ही निगेटिव्ह ऊर्जा देखील असू शकते किंवा वाईट गोष्टीसुद्धा असू शकते. तर ह्या वाईट गोष्टी, ही निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढण्याचं काम हे आपण अमावस्येला करत असतो. आणि जे कोणी अमावस्येच्या दिवशी हे काही उपाय करत असतील, मुलांसाठी असू द्या, घरासाठी असू द्या, आपल्या कुटुंबासाठी असू द्या, तर बघा त्याचं रिझल्ट, त्याचे फळ हे 100% आपल्याला मिळत असतात. यासाठी आपल्याला ह्या अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, अमावस्येला कोणकोणते उपाय आपण करू शकतो आणि कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी करू शकतो याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. ही अमावस्या म्हणजे कार्तिक अमावस्या आहे आणि ही वर्षातली सर्वात शेवटची अमावस्या आहे. कार्तिक अमावस्येच्या दिवशी स्नानाला देखील खूप सारे महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही दानधर्म करू शकतात. याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी घरात महिला जे उपाय करतात ते उपाय देखील महिलांनी या अमावस्येच्या दिवशी घरात आवर्जून करायचे आहे. बघा, यामुळे प्रत्येक अमावस्येला तुम्ही हे उपाय केल्यामुळे तुमच्या घरात असलेली साठलेली निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाण्यास मदत होत असते. आता ही निगेटिव्ह ऊर्जा कुठून येते तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये ही निगेटिव्ह ऊर्जा येत असते. आता काहींच्या घरात त्याचा त्रास दिसून येतो, जाणवून येतो, तर काहींच्या घरात त्याचा त्रास जाणवून येत नाही. निगेटिव्ह ऊर्जा ही बाहेरून घरात येत असते. ती आपल्याद्वारे, आपल्या मुलांद्वारे किंवा इतर माणसांद्वारे ती त्यांच्या पायावाटे, त्यांच्याबरोबर ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि अशी ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये ही साठून राहत असते आणि तिला बाहेर काढण्यासाठी आपल्याला काही ना काही हे उपाय करावे लागतात. तर अशा या प्रमुख तिथीला किंवा अशा विशिष्ट दिवशी आपण जर काही उपाय केले तर ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरातनं बाहेर जाण्यास मदत होते आणि यामुळे आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची ही सर्वांची प्रगती होत असते. घरातलं वातावरण देखील हे सकारात्मक राहत असतं. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे. या उपायासाठी आपल्याला 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. शक्य झाल्यास तुम्ही भीमसेनी कापूरचा वापर करा. कारण बघा, आपण जो नॉर्मल कापूर देवासाठी वापरतो याच्यापेक्षा भीमसेनी कापूरमध्ये ही निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती जास्त असते. भीमसेनी कापूर हा प्रभावी कापूर ठरत असतो, म्हणजे प्रत्येक उपायासाठी हा प्रभावी कापूर ठरतो. यासाठी तुम्ही भीमसेनी कापूर हा आणून ठेवू शकता, एका बरणीत ठेवू शकतात आणि प्रत्येक वेळेस पौर्णिमा असू द्या, अमावस्या असू द्या, जेव्हाही आपण उपाय करणार आहोत किंवा जेव्हाही आपण काही गोष्टी करतो त्याच्यासाठी तुम्ही ह्या भीमसेनी कापूरचा वापर करा. तर तुम्हाला 3 वड्या भीमसेनी कापूरच्या घ्यायच्या आहे आणि एक नारळ तुम्हाला लागणार आहे. नारळ घेताना बघा, शेंडीवाला नारळ घेऊ नका. तर संपूर्ण जे नारळ असतं, शेंडी काढलेलं नारळ तुम्हाला घ्यायचं नाही आहे. तर शेंडी असलेलं तुम्हाला नारळ घ्यायचं आहे. हा नारळ आणि 3 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहे. तुमच्या मुलाला बघा, मुलगा तुमचा लहान असू द्या, मोठा असू द्या, 1 मुलगा असू द्या, 2 मुलं असू द्या, 3 मुलं असू द्या, सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकतात. तर मुलाला तुमच्या पूर्व पश्चिम बसवायचं आहे. बघा, दक्षिण दिशेकडे फक्त तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बसण्यासाठी तुम्हाला आसन द्यायचं आहे. पाठ टाकू शकता तुम्ही, बसायला काहीही घेऊ शकतात. फक्त दक्षिणेकडे तोंड येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता जर का तुमच्याकडे 1 मुलगा असेल तर तुम्ही त्या एका मुलासाठी हा उपाय करू शकतात. 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. मग तुम्ही हा नारळ एकच घ्यायचा का तर हो, 1 नारळ घेऊन तुम्ही दोन्ही मुलांसाठी हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही 2 मुलांसाठी वेगवेगळे नारळ देखील घेऊ शकतात. तुम्हाला हा नारळ घ्यायचा आहे. नारळाची शेंडी मुलाकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला नारळ हातात धरायचा आहे. या नारळावर ह्या 3 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि ह्या कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे. यानंतर हा नारळ आपल्याला मुलांवरून 3 वेळा उतरवायचा आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत हा नारळ आपल्याला 3 वेळा उतरवायचा आहे. उतरवत असताना बघा, आपल्या तोंडावर कुठलंही हास्य नको, आनंद नको. आपण क्रोधित आहोत, चिडलेला आहोत, या द्वेषाने, या भावनेने आपल्याला तो नारळ उतरवायचा आहे. मुलाला जर का कुठली दृष्ट झाली असेल, नजरबाधा झाली असेल किंवा त्याला यश मिळत नसेल, त्यासाठी आपण ही दृष्ट काढतोय किंवा हा उतारा करतोय किंवा ह्या वस्तू आपण जाळतोय, तर त्या हिशोबाने आपल्याला हा नारळ रागामध्ये उतरवायचा आहे. हे उतरवत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थाचा देखील जप करू शकतात. आता हे नारळ उतरून झाल्यानंतर काय करायचं तर बघा, हे नारळ तुम्ही पाण्यामध्ये देखील विसर्जित करू शकतात. कारण या नारळामध्ये असलेलं पाणी ही सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही खेचून घेत असतं
आणि हा कापूर देखील आपल्या घरातील वातावरणातील किंवा त्या व्यक्तीतील ही निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेत असतं. त्यासाठी हा नारळ आपल्याला घरामध्ये अजिबात ठेवायचा नाही. तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरापासून थोडं लांब जिथे मोठं झाड असेल, जिथे कोणीही जात नसेल अशा ठिकाणी जाऊन तो नारळ तुम्ही मातीमध्ये पुरू शकतात. बघा, हा नारळ पुन्हा आपल्याला वापरायचं नाही आहे किंवा हा नारळ कोणीही वापरणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण बघा, आपण आपल्या काही गोष्टी, ह्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर जाण्यासाठी हा उपाय करत असतो. हा उपाय केल्यानंतर याचा दुष्परिणाम किंवा याचे वाईट परिणाम हे दुसऱ्यावर व्हायला नको. कारण असं झालं तर त्या उपायाचे रिझल्ट आपल्याला हे काहीच मिळत नाही. यासाठी हा नारळ कोणाच्या पायंदळ यायला नको, कोणाच्या हातात लागायला नको अशा ठिकाणी हा नारळ तुम्ही ठेवायचा आहे. जमिनीत तुम्हाला तो एखाद्या मोठ्या झाडाखाली पुरून द्यायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.